नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काही नॅचरल डिझास्टर्स आणि त्याच्या मॅनेजमेंट संदर्भात माहिती घेतलेली आहे. आज आपण लाइटनिंग म्हणजे विजा चमकणे ज्याला आपण म्हणतो या संदर्भात माहिती घेणार आहोत. हॅव यू सीन अ फ्लॅश ऑफ लाइटनिंग इन द स्काय व्हेन? तुम्ही विजा चमकताना पाहिल्या आहेत का? कधी? विशेषतः पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये आकाशामध्ये तुम्हाला खूप ढगामध्ये विजा चमकताना दिसतील, त्यांचा आवाज दिसेल. व्हॉट कॉजेस लाइटनिंग? आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला गेल्या वर्षीच आपल्याला किंवा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमध्ये पण आपल्याला ही बाब झालेली आहे. You have learned about generation of electric charge and lightning strikes in the lesson on static electricity. म्हणजे जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज आणि लाइटनिंग स्ट्राईक यामध्ये काय रिलेशन आहे आणि कशा प्रकारे लाइटनिंग आपल्याला दिसतं किंवा का निर्माण होतं या संदर्भातली माहिती या अगोदरच्या आपल्या प्रकरणामध्ये एका गेलेली आहे. या लेसनमध्ये in this lesson we shall learn something more about lightning and the measures for protection from it. लाइटनिंग बद्दलची थोडी अधिकची माहिती आणि त्याच्या लाइटनिंगमुळे होणारं जे नुकसान आहे किंवा लाइटनिंग मुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी किंवा त्याच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे याची माहिती आपण घेणार आहोत. आता वंडरफुल थिंग्स टू नो. lightning temperature more intense than the sun. तुम्हाला विशेष वाटेल पण जेव्हा विजा चमकतात तेव्हा त्या ठिकाणचं जे टेम्परेचर आहे दॅट इज मोर इंटेन्स दॅन द सन. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग. नॉट ऑल लाइटनिंग स्ट्राइक्स द ग्राउंड. सगळ्या विजा काही जमिनीवर येतातच असं नाही. इन फॅक्ट about 95% of the lightning flashes are limited to the sky. 95% विजा ज्या आहेत त्या ढगापुरत्याच म्हणजे तिथेच मर्यादित राहतात. ओनली 5% ऑफ लाइटनिंग रीचेस दी ग्राउंड. फक्त 5%च विजा जमिनीवरती पडतात. लाइटनिंग कॅन बी जनरेटेड विदिन वन क्लाउड, बिटवीन टू क्लाउड्स और बिटवीन अ क्लाउड्स अँड द ग्राउंड. आता लाइटनिंग कॅन बी जनरेटेड विदिन वन क्लाउड. लाइटनिंग जनरेट एका क्लाउडमध्ये होऊ शकतं, बिटवीन टू क्लाउड्स दोन क्लाउडमध्ये होऊ शकतं किंवा क्लाउड आणि ग्राउंड यामध्ये सुद्धा ते जनरेट होण्याची पॉसिबिलिटी असते. अबाउट 40 लाइटनिंग फ्लॅशेस अकर पर सेकंड इन द ॲटमॉस्फिअर. व्हेरी इंटरेस्टिंग. पर सेकंड एका सेकंदामध्ये 40 फ्लॅशेस होऊ शकतात. पहा म्हणजे किती वेगाने लाइटनिंग होत असतं किंवा आपल्याला दिसत असतं. द टेम्परेचर जनरेटेड बाय लाइटनिंग इज हायर दॅन दॅट ऑफ द सन. आता लाइटनिंगमुळे तयार होणारं किंवा जनरेट होणारं त्या ठिकाणचं तात्पुरतं जे टेम्परेचर आहे अतिशय कमी वेळासाठी असतं. तुम्ही पाहता ते दॅट इज हायर दॅन द सन. सूर्यापेक्षाही ते अधिक असतं काही क्षणासाठी. ड्यू टू धिस हाय टेम्परेचर the air under high pressure expands suddenly and a loud crashing sound is heard. तिथं एवढं जास्त टेम्परेचर होतं जिथे विजा तयार होतात तिथे आणि त्या क्षणापुरते त्या ठिकाणची हवा प्रचंड गरम होते आणि ती एक्सपांड होते. ती इतक्या वेगाने एक्सपांड होते की त्यामुळे त्या क्रॅश होतो तिथे थोडक्यात आणि त्याचा मोठा असा आवाज येतो. त्यालाच विजा कडाडणे आपण असं म्हणतो. आता लाइटनिंग स्ट्राइक्स ओपन ग्राउंड मॅक्सिमम टाइम्स. सगळ्यात महत्त्वाचं आहे. लाइटनिंग स्ट्राईक जनरली ओपन ग्राउंडलाच होतो मॅक्सिमम टाइम्सला. द वर्ड्स मॉर्टॅलिटी रेट ड्यू टू लाइटनिंग इज लो. जगामध्ये विजामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण तसं फार कमी आहे. हावेवर पण जरी असं असलं तरी सर्वायवर्स ऑफ लाइटनिंग स्ट्राइक्स सफर लॉंग टर्म इफेक्ट्स. वीज पडल्यानंतर काही वेळेला लोक जखमी होतात, जनावरं किंवा प्राणीसुद्धा जखमी होतात आणि त्याचा जो परिणाम आहे
तो खूप जास्त दिवस शरीरावरती राहू शकतो. इमिडिएट ट्रीटमेंट ऑफ लाइटनिंग अफेक्टेड पर्सन कॅन सेव्ह देअर लाईफ. वीज पडल्यानंतर जर आपण पटकन त्या व्यक्तीला सपोर्ट देऊ शकलो, चांगला उपचार करू शकलो, तर काही वेळेला त्याचे प्राण आपण वाचवू शकतो. अ स्टडी ऑफ प्लेसेस स्ट्रक विथ लाइटनिंग शो दॅट इज हॅपन्स मोर ओपन ग्राउंड दॅन अंडर अ ट्री ऑर नियर वॉटर. जनरली ओपन ग्राउंडलाच स्ट्राईक जास्त होतो. Mishaps have occurred most often when a person is at a high place or near a tall object. जनरली लाइटिंगमुळे होणारं जे नुकसान आहे, जेव्हा जर आपण उंचावर असो, विजा चमकताना किंवा स्ट्राईक होतोय तेव्हा, किंवा एखाद्या उंच वस्तूजवळ, म्हणजे झाड असेल, एखादी इमारत असेल आणि त्याच्या जवळ जर आपण असू, तर तिथे जास्त धोका होण्याची शक्यता आहे. आता व्हॉट प्रिकॉशन्स विल यू टेक ड्युरिंग थंडरस्टॉर्म्स? जेव्हा विजा चमकता आहेत, वादळी स्थिती आहे आणि विजांचा कडकडाट होतोय, प्रचंड आवाज होतोय, अशा वेळेला आपण काय काळजी घ्यायला पाहिजे की जेणेकरून आपण त्या स्थितीमध्ये सुरक्षित राहू शकतो? पहिली पहा, डू नॉट स्टँड ऑन ओपन ग्राउंड ऑर बिलो अ ट्री. म्हणजे ओपन ग्राउंडवर शक्यतो थांबायचं नाही किंवा झाडाखाली थांबायचं नाही. डू नॉट गो टू अ हाय लोकेशन ऑर क्लाइंब अ ट्री. हाय लोकेशन म्हणजे उंचावर जायचं नाही, जनरली उंचावर जायचं नाही. डू नॉट स्टँड नियर अन इलेक्ट्रिक पोल, अ टेलिफोन पोल, अ टॉवर, एटसेट्रा. सामान्यपणे जेव्हा अशी स्थिती असते तेव्हा एखाद्या इलेक्ट्रिक पोल जवळ थांबायचं नाही, किंवा टेलिफोन पोल किंवा टॉवर. काय असतं की एखाद्या ठिकाणी वीज पडली तर कदाचित या तारांच्या संपर्कात ती येते आणि त्याच्यातून प्रचंड वेगाने म्हणजे खूप जास्त वीज पोलमधून सुद्धा ती खाली येऊ शकते आणि अशा पोलजवळ आपण असतो तर आपल्याला विजेचा धक्का बसू शकतो. डू नॉट लीन ऑर वाईड फेन्सेस अराउंड अ फार्म, अ कंपाऊंड, अ गार्डन ऑर अ हाऊस. कुठल्याही जिथं फेन्सेस आहेत, म्हणजे कंपाऊंड आहेत, विशेषतः मेटल कंपाऊंड आहेत, अशा ठिकाणी अजिबात आपण म्हणजे आडोसा घ्यायचाच नाहीये, तिथे थांबायचं नाहीये. कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती दूरवर जरी वीज पडली तरी आपल्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त असते. इफ यू आर ऑन अ टू व्हीलर, अ बायसिकल, अ ट्रॅक्टर ऑर अ बोट, गेट ऑफ इमिडिएटली अँड गो टू अ सेफ प्लेस. समजा आपण गाडी चालवत असतो, दुचाकी असेल, सायकल असेल, ट्रॅक्टर असेल किंवा बोटीवरती आपण असेल, तर पटकन या वाहनावरून उतरायचं आहे आणि सुरक्षित जागी जायचं. डू नॉट गॅदर ऑल टुगेदर इन वन प्लेस. सगळ्यांनी एकत्र थांबायचं नाही, गर्दी करायची नाही. आणि अशी गर्दी केल्यामुळे कदाचित जास्त गर्दी असेल तर विजेचा स्ट्राईक झाल्यानंतर सगळ्यांनाच धोका पोहोचेलच. शिवाय एकत्र गर्दी केल्यामुळे सुद्धा म्हणजे त्या गर्दीमध्ये एका बाजूला जरी स्ट्राईक झाला तर दुसऱ्या बाजूपर्यंत तो झटकन पोहोचेल आणि जास्त धोका होण्याची शक्यता आहे. टेक केअर टू कीप अ डिस्टन्स ऑफ 15 feet बिटवीन एनी टू पर्सन. किमान 2 पर्सनमध्ये 15 फीट एवढं अंतर राहील असं उभं राहायचं आहे. डू नॉट यूज प्लग्ड इन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस अँड डू नॉट यूज अ मोबाईल ऑर टेलिफोन. विशेषतः टीव्ही किंवा घरामध्ये कॉम्प्युटर हे वगैरे प्लग इन करून वापरायचे नाहीत. कारण प्लगमध्ये लावले असले बाहेर कुठे स्ट्राईक झाला तर वीज वाहक तारातून तो आपल्या घरामध्ये पण करंट येऊ शकतो, खूप जास्त दाबाचा, आणि त्यामुळे ते अप्लायन्सेस जळेलच, आपलं उपकरणाची नुकसान होईलच, पण कदाचित आपल्याला पण इजा पोचू शकते. शिवाय डू नॉट यूज अ मोबाईल ऑर टेलिफोन. फोन किंवा टेलिफोन, मोबाईल वापरायचा नाही, कारण त्याच्यातून सुद्धा धोका होऊ शकतो. आता काय करायला पाहिजे बघा. स्टँड ऑन ड्राय वूड, कोरड्या लाकडावर उभं राहा, किंवा अ प्लास्टिक शीटवर उभं राहा. सॅक ऑर ज्यूट क्लॉथ ऑर ड्राय लिव्स. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बॅड कंडक्टर आहेत, त्यामुळे तुम्ही जर अशा गोष्टीवर उभे राहिलात तर जिकडे स्ट्राईक होईल तिथून जमिनीतून करंट ओल्या
पणामुळे येण्याची शक्यता आहे. आणि जर तुम्ही आणि जमीन याच्यामध्ये जर म्हणजे लाकूड असेल किंवा प्लास्टिक असेल, ज्यूट असेल एक्सेट्रा, तर त्यामुळे आपल्यापर्यंत वीज येणार नाही आणि आपलं सुरक्षितता अधिक चांगली होऊ शकते. आपल्याला विजेचा धक्का बसणार नाही. Keeping your feet together, support yourself on the soles of your feet, placing your hands on your knees and crouch low. म्हणजे थोडक्यात खाली बसायचं आहे आणि आपले गुडघे जरा पायजवळ घेऊन आणि क्राउच लो नीवर, म्हणजे थोडक्यात असं खाली बसून असे पाय आपल्या जवळ घ्यायचे आहेत आणि कोरड्या लाकडावरती किंवा प्लास्टिक शीटवरती बसून राहायचं आहे. Swimmers or fishermen should immediately come out of the water. म्हणजे पोहणारे असतील किंवा मासेमारी करणारे काही लोक असतील आणि पटकन अशा स्थितीमध्ये पाण्यातून बाहेर यायचं आहे. कारण स्ट्राईक जो आहे म्हणजे वीज पडणे, पाण्यात सुद्धा वीज पडू शकते आणि त्याच्यामुळे विजेचा अतिशय म्हणजे धक्का बसू शकतो आणि त्याचा अतिशय गंभीर परिणाम सुद्धा होऊ शकतो. Puka house is the safest place. Pakka house is the safest place. आणि find out if there is a lightning conductor on any tall building near your house. म्हणजे पक्कं घर सगळ्यांनाच सुरक्षितता देतच, पण जनरली आपल्या परिसरामध्ये एखाद्या उंच इमारतीवरती तडित वाहक म्हणजे लाइटनिंग कंडक्टर असेल तर विजेपासून होणारं जे नुकसान आहे ते कमीत कमी होतं आणि आपल्याला सुरक्षित राहण्यास ते मदत करतो, असायला पाहिजे ते. इफ नेसेसरी, जर गरजेचं असेल तर गेट अ लाइटनिंग कंडक्टर फिटेड ऑन युअर हाऊस. गरज असेल ना, आपलंच घर आपल्या आजूबाजूच्या घरापेक्षा जास्त उंच असेल तर त्याच्यावरती लाइटनिंग कंडक्टर फिट करणं गरजेचं आहे. या गोष्टी जर आपण केल्या, विशेषतः वादळी स्थितीमध्ये किंवा वादळ सुरू आहे, विजा चमकता आहेत, आवाज होत आहेत मोठे, अशा वेळेला ही काळजी घेणं अपेक्षित आहे. विशेषतः झाडाखाली उभं राहायचं नाही, उंच ठिकाणी जायचं नाही. म्हणजे फेन्सेस, कंपाऊंड्स, वॉल जे आहेत त्याच्यावर जर तारा असतील तर त्याचा आधार वगैरे घ्यायचा नाही, त्याला रेलून उभं राहायचं नाही, त्याच्या आडोशाला उभं राहायचं नाही. या गोष्टी टाळायच्या आहेत. एकत्र गॅदरिंग करून उभं राहायचं नाही, किमान 15 फूट अंतर राहील अशा. तुम्ही गाडी चालवत असाल किंवा पोहत असाल तर पटकन गाडीवरून उतरायचं आहे, पोहण्याच्या ठिकाणून बाहेर यायचं आहे, सुरक्षित ठिकाणी. पक्क्या घरामध्ये तुम्ही सुरक्षित राहू शकता आणि शक्यतो उंच घरावर एखाद्या लाइटनिंग कंडक्टर असायला पाहिजे. नसेल तर तो गरजेचा असेल तर लावून घेणं आवश्यक आहे. या गोष्टी आपण केल्या तर थंडरस्टॉर्म्स जेव्हा आहेत, वादळी परिस्थिती आहे, तेव्हा आपण नक्कीच विजापासून स्वतःचा बचाव करू शकतो आणि हे अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, राहिलेले जे डिझास्टर्स आहेत आणि त्याचं मॅनेजमेंटच्या संदर्भातली माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.